माहित होतं आपला वाडा वाचणार ते, कारण मी आज देवाला जाऊन आले ना सकाळी. सूर्या, हार पण एवढं पैसे आलं कुठनं? अरे मामा म्हणतात ना, काकेत कळसा आणि गावाला वळसा, तसं झालं. पैसे घरातच होतं. काय? हो, ती बॅग कुणीतरी घराच्या मागच्या झाडाखाली आणून ठेवली होती. काय? अरे मी आणि पप्पीने तर सगळीकडे शोधलं होतं, आम्हाला तिथं काय सापडलं नाही. अरे मला पण त्याचंच आश्चर्य वाटतंय. पण कोणतरी आहे जे आपल्याला मदत करायला बघतंय. कुणीतरी बॅग तिकडे आणून ठेवली एवढं नक्की. आणि एवढंच नाही, त्या बॅगेपर्यंत पोहोचण्यासाठी त्या व्यक्तीने मदत सुद्धा केली. कोण असेल ती व्यक्ती? ते असं नाही करणार आपल्याला. मी काय म्हणतो, कुणी कशाला कुठे याचा कशाला विचार करताय? पैसे मिळाले, घर मिळालं, संपला ना विषय. हा बरोबर आहे काजूच, बरोबर आहे. हित चिंतक होता असं म्हणायचं आणि द्यायचा विषय सोडून. आपला सूर्य देवाचा माणूस आहे ना, म्हणून कुणीतरी घाबरून माघारी आणून ठेवले असणार आहेत पैसे. ते काय का असाना, पर महत्वाचं म्हणजे आपलं घर आपल्याला मिळालं हे लई बेस झालं बघ. वय देवाच्या कृपेनं आपलं घर आपल्याला परत मिळालं. तुळजा, आपण पूजा करूया. दादा, नुसती पूजा नाही, पार्टी होणार. ती बी गजली जंगी पार्टी. देवा, लई कृपा झाली तुझी. वार पट्ट्या. चांगला डोळा चुकून हात मारतोय की जिलेबी. काजू टेस्टिंग. अरे सगळ्यांना जिलेबी द्यायची ना आपल्याला, त्याच्या आधी बघायला नको चांगली झाली का नाही ती बघत होतो. टेस्टी का? जा एक मिनिट, खाल्ली मी चांगली. चल आता, चल. आलात तुम्ही, आत्ता आलात तुम्ही. माझं बरं निवेद दाखवून झालं, आत्ता उगायचं होतं तुम्हाला. त्याचं काय ना राजू, कसं आहे, जिलेबी खाण्यातनं वेळ मिळाला पाहिजे आम्हाला. होय, पुढे तू जिलबी खाताला का? खरं खरं सांग. राजू टेस्टिंग. अगं आता सगळ्यांना चांगली जिलेबी खायला मिळावी म्हणून आधी टेस्ट केली पाहिजे ना. एक टाकली तोंडात, मस्त झाली हा जिलेबी. आणि तसं बी दोन दिदी असती ना, तिने आतापर्यंत निम्मी केली असती आणि मग म्हणाली असती चांगली झाली. मी एकच खाल्ली आहे. खरे, पूजेची तयारी झालेली आहे, लवकर या. रांगोळी मोर खाशील पळत. चांगली काढली हा राजू. केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः. 3 आचमन करा. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, सत्यनारायण महाराज की जय, गणपती बाप्पा. हा कलश घेऊन आपल्याला घराला प्रदक्षिणा मारायची. हा कलश घ्या, घराला प्रदक्षिणा दोघांनी घाला.
सुखी रहा. पूजा संपन्न झाली. हा कलश मंदिरामध्ये नेऊन ठेवा. प्रसाद वाटा घ्या. हा चला मी प्रसाद वाटायला घेतो या. जिलबी केली मस्त मस्त चला. देवा, ह्या घराला परत कोणाची नजर नको लागू दे. लय कष्टानं उभं केलं हे सगळं. मला बाकी काय नको. या घरातल्या लोकांना व्यवस्थित ठेव. तुझ्या आईचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुझं कुठलंही संकट तुझ्यापर्यंत पोचू देणार नाही. ते संकट मी माझ्यावर घेईन. सूर्य, अरे तू इथे काय करतोयस? गुरुजी आतमध्ये प्रसादासाठी बोलत आहेत. तू येतोयस ना? तुझं मला कोणतरी हाक मारल्यासारखं वाटलं ग. काय? हो. अरे पण इथे तर कोणीच दिसत नाहीये. तुला भास झाला असेल कदाचित. तू चल, आपण आतमध्ये जाऊया. सूर्या, ही लपवाछपवी नाही सहन होते आता. तुला जे काय आहे ते स्पष्ट खरं खरं सांगायची वेळ आली आहे. एवढे मुस्को ती धनु पण नुसती आजूबाजूला असते. सध्या मला फोन पण घेता येत नाही. आता कामणी चांगलीच वैतागली असणार. हॅलो, कुठे होतास रे तू? सकाळपासून तुला फोन करते, एक साधा फोन पण नाही उचललास तू. आता टाइम मिळाला का तुला? तुला काय सांगू इकडे काय चाललंय ते. अगं ती धनु नुसती आजूबाजूला असते. मला साधा फोन पण घेता येत नाही. बोल ना काय झालं? अरे चिमू, पैसे चोरीला गेले आपले सगळे. काय? अगं तुला काय येडबीड लागले का काय? पैसे चोरीला गेले म्हणजे? अरे मी तुला त्या बाईबद्दल सांगितलं होतं ना. ती बाई माझ्या घरापर्यंत आली आणि तिने बॅग चोरली आणि मला मारून ती निघून गेली घरातून. तू एक काम कर, ती बाई कोण आहे ना ते शोधून काढ. मी तिला सोडणार नाहीये. तिने मला पण मारले चिमू. अगं बच्चा, पण ती थोडी थोडी रक्कम होती का? अगं 5 लाख रुपये होते ते. एक काम करू, आपण पोलीस कंप्लेंट करू. अरे तू वेडायस का जरा? म्हणजे पोलीस त्या बाईला सोडून मलाच पकडून देतील. अगं का? ते पैसे आपले नव्हते, ते सूर्याच्या घरातून चोरलेले. मग आपण कंप्लेंट कशाची करणार बरं? हा ग, हे पण खरं आहे. मग आता काय करायचं? काय नाही, मी त्या आता बाईला काही पण करून शोधून काढणार. आणि तसं पण ती पैसे ना त्या सूर्यालाच देणार होती. आणि सूर्यासाठी अशी आयरी गैरी बाई रिस्क घेणार आहे का सांग बरं? तू एक काम कर, ती बाई नेमकी कोण होती ना हे शोधून काढ. मग आपण बघू पुढं काय करायचं ते. चालेल, मी बघतो. जिमू, मला खूप लागले. तिने खूप मारले मला. माझी काळजी घ्यायला तू पण नाहीये जवळ. तुझी काळजी घेतो म्हणा नंतर. इथं काय चाललंय माझं, मला किती वैताग आलाय काय सांगू तुला. मला ना खरंच काय कळत नाही पुढे जाऊन आयुष्याचं काय होणार आहे, कसं होणार आहे. बच्चा, मला ना तुझी खरंच खूप आठवण येते. आपण लवकर भेटूया की. हो ठीक आहे, पण आपल्याला ना त्या पैशावरती लक्ष दिलं पाहिजे, कळलं का? ओके ओके, बघतो मी. ठीक आहे, बाय. ओके बाय. जिम, तेजू, अगं काय करायला लागलीस? केवढा घमघमाट सुटलाय. आंब्याचा शिरा बनवते. बनतच आलाय. झाला की मग तुम्हीच खाऊन सांगा कसं झालंय ते. पण काय ग, आज ही समजा कशासाठी? अगं आंब्याची पहिली पेटी आली ना घरात, म्हणून म्हटलं मग आमरस करण्यापेक्षा ना काहीतरी वेगळं करावं. आणि यांना पण आंब्याचा शिरा आवडतो ना, म्हणून मग मुद्दामच करायला घेतला.
अगं मला वाटलं तुला आवडतो म्हणून करायला लागलीस. हा म्हणजे मला आवडतोच, पण हे पण आवडीने खातील ना, म्हणून मग मुद्दाम केला. हे बघ तेजू, तू संसारात रमतेस ही चांगलीच गोष्ट आहे, पण ह्यो संसार कुणासोबत आहे ह्याचा तू परत एकदा विचार करावासा असं मला वाटतं, आणि मग निर्णय घे काय ते. नाही म्हणजे शत्रूचं हे असं बदललेलं चांगलं वागणं किती दिवस टिकल देव जाणे. तेजू तू वाईट वाटून घेऊ नको, पण नाही आत्या, तुम्ही माझ्याबद्दल वाईट विचार करणार नाही माहिती आहे मला, पण आता एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी होत असताना मी तरी यांच्याबद्दल वाईट विचार कसा करू ना. म्हणजे बघ ना, यांनी मला शाळेत जाण्यापासून अडवलं नाही, नोकरी करायला पण नाही म्हणलं नाही. अगं एवढंच काय तर मी एकटी पुण्याला जाऊन आले तरी यांची काय हरकत नव्हती. आता एवढे सगळे बदल खोटे कसे असतील बरं आत्या? तेच तर, शत्रूचं हे बदललेलं वागणं तुला खोटं वाटना आणि आम्हाला खरं वाटना. उलट त्याच्या या बदललेल्या वागण्याची जास्त भीती वाटायला लागली. ते अगं नको काळजी करू, सगळं चांगलं होणार आहे बघ आता. सगळं तुझ्या मनासारखं होऊन दे. काजू घालते मी आता तर. काय करावं या पोरीचं? 100 चुकीच्या गोष्टी विसरायला हिला एक चांगली गोष्ट पुढे उरते. तुझ्या सुखाला कोणाची दृष्ट न लागू तेजू. तू 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 इथं म्हणजे माझ्या खोलीत काय करतेस? तुझी खोली जिम, तू विसरलास का? आपलं लगीन झालंय. हा आता सत्यनारायण होईपर्यंत मी तर झोपू नाही शकणार, पण बाकी कामं करायला मला इकडे जावं लागेल ना. हा पण एवढ्या उशिरा? आंघोळ करत होते. काय आंघोळ करायला? अगं पण त्याला काय येळ काळ आहे की नाही? माझं जाऊ दे, तुझं काय चाललं होतं? माझं माझं काय चालणार? काय नाही. जिम, तू सांगितलं नाहीस तर मला कळणार नाही असं वाटतंय बरं तुला? अगं पण कशाबद्दल बोलतेस तू? माझं जाऊ दे, घरातल्यांना कळलं तर ते काय म्हणतील? काय? अरे ते म्हणतील की लग्नाला 2 दिवस बी नाही झाले आणि नवरा नवरीच्या मागं करायला लागले. मी नाही माग. हो का? मला काही कळत नाही वय, सारखं माझ्या मागं करतोयस. जिकडे जाते तिकडे येते. समोर असले की 2 शब्द नीट बोलत बी नाहीस, पण एकदा का लांब गेले का माझी पाठ सोडत नाहीस. अगं मी नुसतं खोलीत येत होतो, दुसरं काय नाही. अच्छा, आणि मग माझ्यासोबत पुण्याला का आला होता? हे वय आता नानांना कोण नाही म्हणणार, ते म्हणाले जावा, मग आम्ही काय. पण सध्या नानी पण म्हणल्या नको जाऊ. मग जिम, तुलाही चांगला माणूस आहेस बघ. मला माहितीये आपलं लग्न असं घाई गडबडीत झाल्यामुळं तुला माझी काळजी वाटणं साहजिक आहे. मी या घरात नीट रुळले का नाही, मला हायसं वाटतंय का नाही, मला कसली अडचण तर नाही येते ना, ह्या सगळ्याची तुला काळजी वाटते. पण तू काळजी करू नकोस. अरे हे घर काय मला परक येतं वा? लहानपणीपासून माझी येज आहेच की या घरात. हा आता सगळंच एवढं घाई गडबडीत झालं ना की आपल्या सगळ्यांनाच हे स्वीकारायला थोडा वेळ लागणार आहे. पण ह्या सगळ्यात पण ना तुला माझी काळजी वाटते, हे बघून लय आनंद झाला मला. थँक्यू.
जिम दार उघड. जिम अरे दार उघड की. अरे जिम दरवाजा उघडायला एवढा वेळ लागतो वय? हा काय करत होतास दरवाजा लावून? दरवाजा बंद करून काय करत होता दोघं आतमध्ये? मी ते मी बाकीचं आवरते. हं? तुमचं लग्न झालं असलं ना तरी तुमच्यात लग्नाच्या नवरा बायकोचं नातं तयार होऊ देणार नाही मी. तर जिमची बायको होणार नाही याची पूर्ण काळजी घेणार आहे मी. पैसे सापडले, घरही परत मिळालं, पण मुळात हे पैसे घरातून गायब झालेच कसे हे काही समजायला मार्गच नाहीये. त्या सामूहिक विवाह सोहळ्यातून सुद्धा पैसे असेच चोरीला गेले होते. हे सगळं परत परत घडणं हा काही योगायोग नाहीये. याच्या मागे ना नक्कीच डॅडी असणार आहेत. पण पुराव्याशिवाय सूर्य माझं काहीच ऐकणार नाही हे पण माहिती आहे मला. पण या सगळ्या मागे नक्की तेच आहेत हे शोधायचं कसं? पोलिसात तक्रार करू का? हो, आता ना पोलिसात तक्रारच करायला पाहिजे. काय झालं? घाबरले ना मी. मला घाबरली? नवऱ्याला कधीपासून घाबरायला लागलीस? काय सूर्यकांतराव, आज तुमचं तुमच्या बायकोवर एवढं का प्रेम होतं चाललंय? नाही म्हणजे त्याच्या मागे काही कारण आहे का असंच आपलं? असंच कसं? थोडी जाग, हे घर तुझ्यामुळे आपल्याला परत मिळालंय. नाहीतर माझ्या डोक्याने शक्यच झालं नसतं. माझ्या हुशार बायकोवर प्रेम करायचं नाही तर मग काय करायचं? सूर्या, हे घर आपलं होतं आणि आपलंच राहणार आहे. आणि हे ना आपल्यापासून कधीच कोणीच हिरावून नाही घेऊ शकत. खरं तर मला ना वेगळीच गोष्ट सतावते. कसली? तुला हे सगळं विचित्र नाही का वाटत आहे? म्हणजे आपल्या घरातनं पैसे काय गायब होतात, चिठ्ठ्यांमधनं क्लूज काय मिळतात आणि मग तेच पैसे परत आपल्याच घरी सापडतात. सूर्य, ह्या सगळ्यामध्ये ना नक्की काय नाही. तुझं डोक्याचं स्पीड कधी कमी होतं का नाही ग? किती विचार करते तू? तुला ना सतत काय ना काहीतरी शोधायचंच असतं. जा, किती दिवसांनी निवांत वेळ मिळालाय आपल्याला. मग अशा वेळी त्यांना असला विचार नाही करायचा मला की कोणी केलं, का केलं, कशाला केलं. त्यापेक्षा ना तू आनंदानं माझ्या मिठीत ये. हे ज्याने कोणी केलं असेल ना त्याला वाटलं तर दिवसावर येईलच की. नाही सूर्या, त्या माणसाला स्वतःहून समोर यायचं असतं ना तर त्याने चिठ्ठ्या लिहिल्याच नसत्या. त्याला आपल्या समोर आणावं लागणार आहे आणि आता हे काम मलाच करावं लागणार. जालिंदर निंबाळकर, आता पहिल्यांदा तुमच्यावर FIR होणार.